नमस्कार मित्रांनो, मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. स्वागत आहे आपलं मासिक राशीफलामध्ये. आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 मध्ये मिथुन राशीच्या लोकांसाठी महिना कसा राहील, कोणत्या क्षेत्रात प्रगती होईल, कुठे सावध राहावं लागेल, कुठे उपाय करून आपला काळ सुसंस्कृत करता येईल. आता आपण जाणून घेऊया ग्रहगोचर. या महिन्यात बुध आपल्या राशीत ठाम आहे, त्यामुळे बुद्धी आणि कम्युनिकेशन सुधारणा होईल. मात्र राहूचा प्रभाव आधी काही मानसिक अस्वस्थता जाणून देतोय. निर्णय घाईत घेऊ नका. प्रवृत्ती निर्णय घेण्याची देईल, पण आपण काळजीपूर्वकच निर्णय घ्यायला हवा. करिअर किंवा जॉब करत असाल तर हा महिना महत्वाचा आहे. कामाची जबाबदारी वाढेल, काही प्रोजेक्ट नवीन येऊ शकतात, पण वेळेवरती काम पूर्ण करणं आवश्यक आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील, त्यामुळे संयम ठेवा. बदलांच्या विचारामध्ये असाल तर थोडा वेळ थांबूनच पुढचा डिसिजन घ्या. बिझनेस करत असाल तर ऑनलाईन मीडिया मार्केटिंग किंवा ट्रॅव्हल क्षेत्रात फायदा होताना दिसतोय. नवीन कल्पना यशस्वी ठरतील, पण जुन्या ग्राहकांशी संबंध कायम ठेवणं गरजेचं आहे. पैशांचे व्यवहार नीट ठेवा. कागदपत्र नक्की व्यवस्थित तपासून घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. लक्ष विचलित होण्याची शक्यता थोडी दिसते आहे, त्यामुळे टाइम टेबल ठरवा. अभ्यासावर सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी हा महिना फायदेशीर ठरू शकतो. पैशांच्या बाबतीत बघायचं झालं तर पैसा येईल, पण खर्चही वाढण्याची शक्यता दिसते आहे. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी विचार नक्की करा. आरोग्यासाठी नर्वस सिस्टम, पचनाचे त्रास, गॅस, डोकेदुखी याकडे लक्ष द्या. पुरेशी विश्रांती गरजेची आहे. उपाय जाणून घेऊया. बुधवारी गणपतीचं पूजन करायचं आहे. हिरव्या रंगाचा वापर जास्त करायचा आहे. तुळशीचे पान रोज खायचं आहे. मोबाईलचा वापर कमी करायचा आहे आणि मेडिटेशन आपल्याला वाढवायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपली राशी आपल्याला माहिती नसेल तर कमेंट मध्ये आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मस्थळ तुम्ही मेन्शन करू शकता, जेणेकरून आम्ही मोफत मध्ये तुम्हाला तुमची राशी कळवू. श्री स्वामी समर्थ.